आघात. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. दुर्वाने एक नजर त्याच्याकडे पाहिलं आणि तिला लग्नाच्या पहिल्या दिवसापासून सगळं काही आठवलं. तसं तिच्या हाताच्या मुठी आवळल्या गेल्या आणि डोळ्यातून अविरत अश्रू बरसायला सुरुवात झाली. सत्यजितने तिच्यावर एक नजर टाकली. तिचं थरथरणारं शरीर बघून तो शिवावर ओरडला, शिवा, आता एकदम गप्प बसायचं. एक शब्दही तोंडातून काढलास ना तर याद राख. तो म्हणाला. दुर्वा, तू ठीक आहेस ना बाळा? दिवाकर पुढे येत तिला छातीशी धरत म्हणाले. तशी ती त्यांना बिलगली. का बाबा, का? या सगळ्यासाठी मीच का? ती रडत रडत त्यांना प्रश्न विचारू लागली. पण सध्या दिवाकर राव सुद्धा निरुत्तर झाले होते, कारण या प्रश्नाचं त्यांच्याकडे कुठलंही उत्तर नव्हतं. सगळेच तिची अवस्था बघून स्तब्ध झाले होते. रम्या, अरे काय करून ठेवलंस रे? दिग्या रडतच म्हणाला. यावर मात्र रम्या काहीही बोलला नाही. तो तसाच खाली गुडघ्यांवर बसला आणि चेहरा ओंजळीत घेऊन स्वतःच्याच पापांची मोजमाप करू लागला. कलंक आहे मी, मित्र या नात्याला कलंक आहे. ज्या माणसाने मला जमिनीवरून आकाशात उडायला शिकवलं, ज्या माणसाने मला समाजात इज्जत दिली, मी त्याच माणसाच्या प्रेमाची इज्जत निलाम करून मोकळा झालो. एकदाही हा विचार केला नाही की जे स्वरा बोली ते खरंच घडलं होतं की नाही. फक्त तिच्यावरच्या प्रेमापोटी तिच्यावर विश्वास ठेवून मोकळा झालो. आज त्याचेच परिणाम म्हणून कितीतरी आयुष्य पणाला लावलीत मी. नाही, आता मला जगण्याचा अधिकार नाही. मी आता स्वतःशीच नजर मिळवू शकत नाही. तो मनातच स्वतःच्या कुकर्माची कहाणी स्वतःला सांगत होता. अचानक त्याच्यात कुठून बळ आलं माहीत नाही. शेजारी पाहिलं तर दिघ्या डोळ्यातलं पाणी पुसत होता. समोर दुर्वा तिच्या बाबांच्या कुशीत धाय मुकलून रडत होती. सत्यजित शून्यात नजर लावून उभा होता. शिवा आणि मन्या सुद्धा एका बाजूला उभे होते. याच संधीचं सोनं करत रम्याने शेजारी उभ्या असलेल्या दिघ्याच्या पॉकेटमधून चाकू बाहेर काढला आणि तो दुमडलेला चाकू उघडून एका क्षणात स्वतःच्या गळ्यावरून फिरवला. आणि हे सगळं इतक्या कमी वेळात घडलं की कुणाला काही कळायची उसंत सुद्धा मिळाली नाही. दिघ्या तलवारबाजी आणि चाकू फिरवण्यात तरबेज होता. तो कायम त्याच्या पॅन्टच्या खिशात चाकू घेऊन फिरतो हे रम्याला माहीत होतं. चाकू घेताना रम्याने त्याला हलकेच धक्का दिला. त्यामुळे बेसावध असलेला दिघ्या खाली धडपडला आणि जेव्हा त्याने मागे वळून पाहिलं तेव्हा त्याच्या अंगाचा थरकाप उडाला, कारण समोर रम्या रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. रम्या! दिघ्या खूप जोरात ओरडला. तशी सगळ्यांची नजर त्या दिशेने गेली आणि सगळ्यांचेच डोळे मोठे झाले. समोर रम्या रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. रम्या! सत्यजित धावतच त्याच्याजवळ आला आणि त्याचं डोकं मांडीवर घेतलं. तसं रम्याच्या चेहऱ्यावर एक हलकंसं हसू आलं. भाऊ, मी माफी मागायच्या तर लायकीचा नाही, पण शक्य झालं तर मला माफ करा. तो कसं बसं निवळत म्हणाला. रम्या, काय केलंस तू हे? अरे तुझे म्हातारे आई वडील घरी आहेत. हे सगळं करायच्या आधी एकदा तरी त्यांचा चेहरा डोळ्यासमोर आणायला हवा होतास. सत्यजितच्या डोळ्यातही आता पाणी होतं. मला त्यांची काळजी नाहीये भाऊ. मला माहितीये या चुकीनंतर तुम्ही त्यांना कधीही अंतर देणार नाही. सत्यजित पाटील सगळ्यांचा पोशिंदा आहे. तो कोणालाच उपाशी मरू देणार नाही. रम्या रक्ताने भरलेला हात सत्यजितच्या गालावर फिरवत म्हणाला. तसं तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांचे डोळे पाणावले आणि अगदी दिवाकर रावांच्याही डोळ्यात पाणी आलं होतं, फक्त एक दुर्वा सोडून. दुर्वाने रम्यावर एक नजर टाकली. फक्त तीच एक अशी होती जिला रम्याला त्या अवस्थेत बघून वाईट वाटत नव्हतं. उलट तिच्या मनाला एक वेगळंच समाधान मिळत होतं. ती तिच्या बाबांपासून बाजूला झाली आणि चालत त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. दुर्वाला बघून रम्या शेवटच्या घटका मोजत सगळं बळ एकवटून म्हणाला, आमच्या भाऊला माफ करा आणि त्यांचा स्वीकार करा. एवढा बोलत त्याने त्याचे हात दुर्वासमोर जोडले आणि पुढच्या क्षणाला त्याची मान सत्यजितच्या मांडीवर कलंडली. एका महाभयंकर सुडाचा अंत खूपच वेदनादायी झाला होता.
रम्या असं म्हणत मन्या आणि दिघ्या पण धावतच त्याच्या जवळ आले आणि त्याला बिलगले. सत्यजितने ठरवलं होतं की दुर्वाच्या हातून त्याला गोळ्या घालायच्या, पण रम्या असं काही पाऊल उचलेल असं त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आज त्याच्या मांडीवर जो निश्चित पडला होता तो दुर्वाचा रेपिस्ट नाही तर सत्याचा रम्या होता, दिघ्याचा सखा होता, मन्याचा यार होता, पश्चातापाच्या अग्नीत होरपळून निघालेला एक निष्क्रिय देह होता. सत्यजितने त्याचे डोळे झाकले, पण ते झाकताना त्याच्या डोळ्यातले अश्रू रम्याच्या गालावर पडले. का का केलंस रे साल्या, असं का केलंस? का त्या पोरीवर विश्वास ठेवलास? तिच्या नादाला लागून तू आमच्या सोबत स्वतःचंही आयुष्य बर्बाद करून घेतलंस. काय सांगू मी तुझ्या आई बापाला आता? 8 दिवसांपासून तू कामानिमित्त बाहेर गेलायस एवढंच कळवलंय मी त्यांना, पण आता काय उत्तर देऊ? सत्यजित त्याच्या निश्चित पडलेल्या देहाकडे बघून मनातच म्हणाला. मन्या, अंत्यसंस्काराची तयारी केली होती ना सगळी? सत्या रम्याला पुन्हा खाली ठेवत म्हणाला. त्याच्या रक्तामुळे सत्यजितचे कपडे रक्ताने भरले होते. रम्याने मरताना त्याच्या गालावरून हात फिरवला होता, त्यामुळे त्याचा अर्धा चेहरा रक्ताने लाल झाला होता. दुर्वा मात्र रम्याच्या त्या निश्चित पडलेल्या शरीराकडे एकटक बघत होती. रम्याला मारून त्याचे अंतिम संस्कार तिथेच करायची ही योजना सत्यजितने आधीच आखली होती. गोडाऊनच्या पाठीमागेच त्याची सगळी तयारी केली होती. मन्याने त्याच्या काही माणसांना फोन केला. तसे ते सगळे आत आले आणि रम्याला उचलून बाहेर निघून गेले. सत्यजितने स्वतःच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि दुर्वा समोर येऊन उभा राहिला. मामाश्री, थोडा वेळ भाई आणि वहिनीला एकटं सोडा प्लीज, मी हात जोडून विनंती करतोय तुम्हाला. शिवाय दिवाकर रावांसमोर हात जोडत म्हणाला. दिवाकर रावांनी एकदा त्या दोघांकडे बघितलं. दोघेही एकमेकांच्या समोर उभे होते. नियतीने खूप विचित्र पद्धतीने त्यांना एकमेकांसमोर आणून उभं केलं होतं. दिवाकरही काहीही न बोलता बाहेर गेले. त्याच सोबत शिवा, मन्या आणि दिघ्या तिघेही बाहेर गेले. सत्यजितने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्याकडे बघून म्हणाला, आय एम सॉरी एंजल. तो एंजल म्हणणारच होता, पण मध्येच थांबला. त्याने गालावर ओघळणाऱ्या अश्रूंना अंगठ्याने बाजूला केलं आणि स्वतःला सावरत म्हणाला, आय एम सॉरी दुर्वा, तुझ्या या अवस्थेला पूर्णपणे मी जबाबदार आहे. काश मी तुला लोणावळ्याला भेटलोच नसतो. काश मी तुला पाहता क्षणी तुझ्या प्रेमात पडलो नसतो. काश मी तुला तुझ्याबद्दल कधीच कोणाला सांगितलं नसतं. आज एवढं सगळं घडलंच नसतं. खरं तर हे घडलंय ते माफीच्या लायकच नाहीये, आणि जे घडून गेलंय ते आता मी नीट करू शकत नाही. आजपर्यंत माझ्यामुळे तू जो काही त्रास सहन केलायस त्याबद्दल आय एम सॉरी, पण इथून पुढे तुझ्यावर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती केली जाणार नाही. मी मान्य करतो की मी तुझ्यासोबत जबरदस्ती लग्न केलं, तुला हे लग्न करण्यासाठी भाग पाडलं, पण आता मी तुला अडवणार नाही. माझी अशी इच्छा होती की रम्याच्या चितेला अग्नी तू द्यावास, म्हणून मी तुला इथे बोलवलं होतं. तेवढं काम झालं की मग आपण कोर्टात जाऊ. त्यानंतर तू कायमची या बंधनातून मोकळी होशील, आणि मी तुला शब्द देतो, मी कधीही त्यानंतर तुझ्या आयुष्यात डोकावणार नाही. तो म्हणाला, पण शेवटच्या वाक्याला त्याच्याकडूनही रडू आवरलं जात नव्हतं. पण म्हणतात ना, पुरुषांना रडण्याचा अधिकार नसतो. म्हणूनच तो बोलता बोलता मध्येच थांबला आणि थोड्या वेळासाठी डोळे बंद करून पुन्हा उघडले. त्याने नजर वर करून बघितलं तर ती एकटक त्याच्याकडे बघत होती. एंजल, फक्त एकदा हे सगळं विसरून मला जवळ घे. जस्ट फॉर वन्स. एका क्षणासाठी सगळं विसरून माझ्या मिठीत ये. आय नीड यू एंजल, आय रिअली नीड यू. नाही जगू शकत ग मी तुझ्याशिवाय, आणि त्याचा प्रत्यय मला या 8 दिवसात येऊन गेलाय. तू माझ्यावर चीड, रागव, तुला जे हवं ते कर, पण फक्त माझ्यासोबत राहा. मला सोडून दूर नको जाऊस. कसं सांगू तुला की जितक्या वेळा मी श्वास घेत नाही तितक्या वेळा तुझी आठवण काढतो. दिवस रात्र तुझा चेहरा असतो माझ्या डोळ्यासमोर. कसं सांगू की माझ्या नसा नसात तू अशी भिनलीस की आता तू सोडून मला काही सुधरत नाहीये. कसं सांगू की एक बायको म्हणून तुझ्याकडून असलेली कसलीही अपेक्षा नाहीये मला.
फक्त तू सोबत हवीयस, तुझी साथ हवीये, तुझं शरीर नाही, तुझी संगत हवीये. तू हवीयस ग मला, तू हवीयस. तो तिच्याकडे बघून मनातच बोलत होता. तेवढ्यात त्याला अचानक धक्का बसल्यासारखं वाटलं. त्याने नजर खाली करून बघितलं तर ती त्याच्या छातीशी घट्ट बिलगली होती. तिच्या जवळ येण्याने त्याच्या हृदयाची धडधड इतकी वाढली होती की त्यांना काबूत करणं आता त्याला शक्य वाटत नव्हतं. भाऊ, सगळी तयारी झालीये, मन्याचा आवाज आला. तसं तो दचकला. त्यांनी आजूबाजूला पाहिलं पण तिथे दुर्वा नव्हती. दुर्वा कुठे आहे? त्याने घाबरूनच विचारलं. त्या आत्ताच बाहेर गेल्या, मन्या म्हणाला. म्हणजे मी जेव्हा डोळे बंद केले होते तेव्हाच ती बाहेर गेली. याचा अर्थ इतका वेळ मी मनात जे काही बोललो तो माझा भास होता. तिचं माझ्या मिठीत येणं एक स्वप्न होतं. हे जसं त्याच्या लक्षात आलं तसं तो मनातच हिरमुसला. तिच्या त्या स्वप्नातल्या स्पर्शाने सुद्धा किती आनंद झाला होता त्याला. तो त्याच्याच विचारात होता. तेवढ्यात बाहेर गोळीबार झाल्याचा आवाज आला. तसे दोघेही दचकले. त्यांनी एकमेकांच्या तोंडाकडे पाहिलं आणि वाऱ्याच्या वेगाने पळत बाहेर आले. पण समोरचा नजारा बघून दोघेही जागेवरच स्तब्ध झाले. दुर्वा हातात बंदूक घेऊन रम्याच्या त्या निश्चित पडलेल्या देहावर वेड्यासारखी गोळ्या चालवत होती. घे, अजून घे, तू याच लायकीचा आहेस. मुलगी म्हणजे खेळणं वाटतं का तुम्हाला? कोण समजता कोण तुम्ही लोक स्वतःला? आम्हाला तुमच्या हातची बाहुली समजता का? ज्याला तुम्ही हवं तसं यूज कराल. दुश्मनी तुमची, सूड तुमचा. मग यात माझा काय दोष होता? आता गेलास ना जीवानिशी, पण खूप लवकर गेलास. खूप सहजासहजी सुटलास तू यातून. तुला तर कळलंच नाही वेदना कशाला म्हणतात. मला विचार, वेदना कशाला म्हणतात? मी सांगते तुला. जेव्हा कोणी आपल्या मनाविरुद्ध आपल्यावर अत्याचार करताना तेव्हा होतात वेदना. जेव्हा एकाच वेळी असंख्य हाडं तुटल्यासारखं वाटतं ना तेव्हा होतात वेदना. नको असलेला स्पर्श पूर्ण अंगाला होतो ना तेव्हा होतात वेदना. फक्त शरीराला नाही तर मनाला सुद्धा. आणि त्या वेदना मी सहन केल्यात. तुमच्यासारख्यांची लायकीच नाही आहे जगायची. परत कधी माणूस म्हणून जन्म घेऊ नकोस. ती त्याच्या डेड बॉडीकडे बघत अखंड बडबडत होती आणि धडाधड गोळ्या चालवत होती. बुलेट केव्हाच संपल्या होत्या पण ती मात्र अजूनही बंदूक चालवत होती. कशाचं भानच राहिलं नव्हतं तिला. ओढणी गळून खाली पडली होती. केस वाऱ्यामुळे भरभर उडत होते. रडून रडून डोळे लाल झाले होते. ती मात्र थांबायला तयारच नव्हती. दिवाकर सुद्धा तिची ती अवस्था बघून मूकपणे अश्रू गाळत होते. पण कदाचित या सगळ्याची तिला खरंच गरज होती. निदान आत्ता तरी तिचं मन शांत होऊ दे अशी ती देवाकडे प्रार्थना करत होती. भाऊ, त्याला अग्नी द्यायचा म्हणून आम्ही खिशातलं सामान काढून बाजूला ठेवलं. पण माहित नाही कसं आणि वहिनी कुठून आल्या. त्यांनी डायरेक्ट त्याच्यावर बंदूक ताणून धडाधडा गोळ्या चालवायला सुरुवात केली, दिघा म्हणाला. पण सत्यजितने त्याला मध्येच हात करून थांबवलं. तो एकटक दुर्वाकडे बघत होता. तिने हातातली बंदूक रम्याच्या अंगावर फेकली आणि गुडघ्यावर बसून चेहरा ओंजळीत पकडून रडू लागली. तसे दिवाकर पुढे झाले. त्यांनी तिला सावरलं. रम्याला चितेवर ठेवा, सत्या म्हणाला. तसं दिघ्या परत तिथे गेला. 4 माणसांनी उचलून त्याला चितेवर ठेवलं. काही गोळ्या त्याच्या शरीराच्या आरपार गेल्या होत्या आणि काही हवेतच उडाल्या होत्या. त्याच्या गळ्यावर चाकू फिरल्याचं भलं मोठं निशाण होतं. दिघ्या आणि मन्याने जड अंतःकरणाने रम्याचा चेहरा झाकला. त्याच्या अंगावर लाकडं रचली. सत्यजितने अंगातला शर्ट काढून टाकला आणि पुढे झाला. एका माणसाने धगधगती मशाल त्याच्या हातात आणून दिली. त्याने ती घेतली आणि दुर्वाजवळ गेला. हे घे, सुरुवात त्याने केली होती, आता शेवट तू कर. तो तिच्यापुढे मशाल धरत म्हणाला. तसं तिने तिच्या बाबांच्या छातीत लपवलेला चेहरा बाहेर काढला. तिने तिच्या बाबांकडे पाहिलं. त्यांनी पण नजरेनेच तिला मूकसंमती दिली. तसं ती स्वतःला सावरत उठून उभी राहिली. तिच्या बाबांनी खाली पडलेली तिची ओढणी पुन्हा तिच्या गळ्यात टाकली. तिने सत्यजितच्या हातात असलेली ती मशाल स्वतःच्या हातात घेतली आणि चितेजवळ गेली. सत्याने पाण्याचं मडकं स्वतःच्या खांद्यावर घेतलं.
आणि त्याच्या चितेला चक्रा मारून ते फोडलं. त्याने दुर्वाला त्याच्या चितेला अग्नी लावायला सांगितली, पण तिचा हात थरथर कापत होता. मगाशी अंगात एकवटलेलं ते बळ अचानक निघून गेल्यासारखं वाटलं. ती भीतीने कापू लागली. ती मशाल तिच्या हातातून खाली पडणारच होती. इतक्यात सत्यजितने जवळ जाऊन तिच्या हाताला पकडलं आणि तिला पुढे नेत दोघांनी मिळून रम्याच्या चितेला अग्नी दिला. अग्नी देताच चिता पेट घेऊ लागली. तसं तो दुर्वाला घेऊन मागे सरकला. समोर रम्याची चिता जळत होती, पण दुर्वाच्या मनाला मात्र वेगळ्याच प्रकारचं समाधान मिळत होतं. एक वेगळाच रिलीफ मिळत होता. त्या घटनेनंतर आज पहिल्यांदा ती इतकी शांत फील करत होती, कारण आज तिच्या खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा झाली होती. शिवाय ज्या माणसावर तिने प्रेम केलं तो आज तिच्यासोबत तिचा हात हातात घेऊन उभा होता. समोर जळणाऱ्या त्या आगीच्या ज्वाळा आज पुन्हा एकदा ओरडून म्हणाल्या, आपल्या कर्माची फळं आपल्याला याच जन्मात भोगावी लागतात. कर्मा हिट्स यू बॅक. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आपण लवकरच पुढच्या भागात भेटू.